नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरणमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण असल्यानं दिघोडे दास्तान मार्गावर संबंधित प्रशासनानं बंद करण्यात आलेली अवजड वाहतूक पुन्हा सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे। त्यामुळे संबंधित प्रशासन डोळेझाकपणा करत आहे की काय असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे। उरण तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असल्याने अवजड वाहनांची संख्या वाढत आहे। परिसरात CFS आणि रिकामी कंटेनर यार्ड गोदामे यांच्या वाढत्या संख्येमुळे अवजड वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे। अवजड वाहनांमुळे रस्तेही अपुरे पडू लागलेत। अवजड वाहनांची मुजोरीही वाढली आहे। पेण तालुक्यामध्ये बाळगंगा धरणाच्या कामाला सुरुवात करून 13 वर्ष होत आली तरी सुद्धा जावळी, वरसई, करोटी, निधवली, गागोदे आणि वाशिवली या एकूण 6 ग्रामपंचायती हद्दीतील 9 महसुली गावे आणि 13 आदिवासी वाड्यांमधील जवळपास 3000हून अधिक कुटुंबियांना शासनानं वाऱ्यावर सोडलंय। या भागात आजपर्यंत कोणत्याच गावाचे पुनर्वसन झालेले नसल्याने संतप्त प्रकल्पग्रस्ताने आणि संघर्ष समितीने वरसई येथील वैजनाथ मंदिरात संपन्न झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमुखानं घेतलाय। भरधाव वेगानं जाणाऱ्या हुंडाई i20 गाडीची पनवेल खारपाडा येथील टोलनाक्याच्या डिव्हायडरला ठोकर दिल्यानं झालेल्या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। त्यानंतर गाडी जळून खाक झाली आहे। विजय शंकर राठोड वय 44 वर्ष राहणार पेण त्यांच्या ताब्यातील हुंडाई i20 कार क्रमांक MH06BU 0875 ही भरधाव चालवून पनवेलकडून पेणकडे जात असताना खारपाडा टोलनाका येथील डिव्हायडरला गाडीची ठोकर बसल्यानं विजय राठोड गंभीर जखमी झाले होते। त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला। नवीन वर्ष आणि गुढीपाडवा सणाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उरण शहरात दिव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्येष्ठ नागरिक मंडळ उरण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज यांच्या माध्यमातून उरण शहरात गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत हिंदू धर्म रीतिरिवाज आणि परंपरेनुसार नागरिकांनी वेशभूषा परिधान केली होती। NI हायस्कूलचे शिक्षक SS पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लेझिम सादर करून सर्वांचं लक्ष वेधलं, तर गायक भारत पाटील यांच्या भजन मंडळानं अभंग आणि भक्तिगीतं सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केलं। खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत स्प्लेंडर मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या पथकानं CCTV फुटेजमधील संशयित आरोपी जगदीश माळी वय 24 वर्ष राहणार पुणे, त्यांचे इतर 2 साथीदार प्रवीण सिरवी वय 25 वर्ष राहणार विचुंबे पनवेल आणि अरविंद कुमार हिरागर वय 24 वर्ष राहणार कामोठे यांना सापळा लावून शिवा कॉम्प्लेक्स नवीन पनवेलमधून ताब्यात घेतलं। आरोपींकडून 5 बुलेट आणि इतर 6 दुचाकी अशा 8 लाख रुपये किमतीच्या 11 मोटरसायकल जप्त करून 11 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत। सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी नवी मुंबईतील APMC बाजारात येऊन देवदर्शन आणि माथाडी कामगारांची भेट घेतली। यावेळी त्यांनी बोलताना आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला, तर आपल्याला निष्ठेचं फळ मिळालं असून पुढील काळात सातारा लोकसभेचे विकासाचे व्हिजन लोकसभेत मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं। रायगड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दापोली येथे महायुती आणि मित्रपक्ष भाजपाचे बूथ कार्यकर्ता आणि सुपर वॉरियर्स संमेलन पार पडलं। यावेळी निवडणूक नियोजनासाठी आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीला महायुतीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना रायगडमध्ये पुन्हा सुनील तटकरे यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्हे तर महायुतीचा खासदार विजयी होणार असंही त्या म्हणाल्या। तसंच आपणा सर्वांना अभिमान वाटेल असं काम त्यांच्या हातून घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अलिबाग नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने मतदान जनजागृती करणारी मोटरसायकल रॅली अलिबाग शहरातून काढण्यात आली। मी मतदान करणार आहे, तुम्हीही करा, तुमच्या शेजाऱ्यांनाही करायला प्रोत्साहित करा, ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे असं आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केलं। अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला। रॅलीमध्ये देशप्रेमावर आधारित गीताची धून वाजवत उत्साहात रॅली संपन्न झाली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।